या केसमध्ये नॉर्मल होत नाही अशातला भाग नाही, नॉर्मलच होते. पण ते वेडे गुंडाळला गेल्यामुळं त्याला ताण पडतो. बाळाला गुदमरल्यासारखं होऊ हो. शकतं किंवा प्लासेंटा डिटॅच होतो. वार अचानक सुटते आणि हं. मग धो-धो पाण्यासारखा रक्तप्रवाह व्हायला लागतो आणि आईच्या जीवाला, बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. तो हां. धोका नको म्हणून सीझर करायचे. त्यात नॉर्मल होत नाही अशातला भाग नाही. पण हं. नॉर्मल करून धोका झाला तर काय उपयोग आहे? हां, बरोबर. नंबर 2, अंगावरून पाणी चाललंय. हं. आपलं बाळ पोटामध्ये पाण्यामध्ये जिवंत आहे. हं, हं. आता अंगावरून कधी पाणी चाललंय ती एकच कंडिशन. म्हणजे आता अंगावरून पाणी चाललंय, कळा येतायत, गर्भाशयाचं तोंड उघडतायत, तर तिथं हं. काही प्रॉब्लेम नाहीये. अंगावरून पाणी चाललंय, पण मला कळाच येत नाहीये. हां. डॉक्टर इंजेक्शन देतायत, सलाईन लावतायत, गर्भाशयाचं तोंडच उघडत नाही. हं. आता पाणी सगळं निघून गेलं की बाळ गुदमरणार आहे. मग बरोबर, त्याच्या बरोबर. अगोदर बाळ बाहेर आलं पाहिजे. हं. आता कळा येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड उघडत नाही, त्या कंडिशनमध्ये सीझर आहे. आता तोंड उघडायला लागलंय, तर आर्टिफिशियल इंजेक्शन देऊन त्याचं थोडं प्रमाण वाढून नॉर्मलमध्ये कन्व्हर्ट केलं जाऊ हं, शकतं. हं, हं. नंबर 3, आईने एवढं छान फॅन्टास्टिक डाएट घेतलाय प्रेग्नन्सी जर्नीमध्ये. सगळं हं, गर्भसंस्कार फॉलो केलेत. हं, डॉक्टरने सांगितलेले सगळे सल्ले व्यवस्थित हं, घेतलेत. त्याच्यामुळे बाळ एवढं छान आणि गुटगुटीत आहे, हं, की ज्या बर्थ कॅनलमधून बाळ बाहेर येणार आहे, त्या हं. बर्थ कॅनलपेक्षा बाळ मोठं आहे. त्या हां. प्रवासात बसतच नाहीये. आता हं. बाळ बाहेर कसं काढायचं? तर मग सीझर करून बाहेर काढायचं. आणि पूर्वीपेक्षा आता